यशस्वी करण्यात कार्यक्रम प्रतीक्षा होती आपल्या आगमनाची. तसेच यशस्वी करण्यात कार्यक्रम प्रतीक्षा होती आपल्या आगमनाची. झाले आपले आगमन प्रफुल्लित झाले मन, झाले आपले आगमन प्रफुल्लित झाले मन. आपल्या स्वागताने करते कार्यक्रमाची सुरुवात. आपल्या स्वागताने करते कार्यक्रमाची सुरुवात. शाळेचे संचालक माननीय ओळकर सर, माननीय जाधव सर, आजचे कार्यक्रम सादर करते माननीय डॉक्टर मधुरा गुरव मॅडम, माननीय श्री राम गुरव सर. या कार्यक्रमाला संगीत साथ देणार आहे श्री सहदेव कांबळे सर, श्री नारायण गणाचारी सर व श्री संदीप कांबळे सर. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय मोरे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय सावंत सर आणि उपस्थित सर्व शिक्षक यांचे सहर्ष स्वागत. सावित्री, मी माननीय ओळकर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर मधुरा गुरव मोटरासे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मी माननीय जाधव सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर मधुरा गुरव मोटरासे मॅडम यांचे पती माननीय राम गुरव सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. तसेच साईराज व संस्कृती यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी ओळकर सरांना विनंती करते. धन्यवाद सर. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आजचे कार्यक्रम सादर करते डॉक्टर मधुरा गुरव मॅडम व राम गुरव सर यांना मी विनंती करते की त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे. आता मी माननीय ओळकर सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत. तेव्हा जे विशेष करून शिक्षकांना आठवत असेल की त्यांच्या कार्याची किंवा त्यांचं जे समाजकार्य आहे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मागासवर्गीयासाठी शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. तर तोच धागा पकडून आपण 10-12 वर्षापूर्वी इथं काळीअमराईमध्ये काही आपला समाज आहे जो शिक्षणापासून वंचित आहे, तर त्या तेथील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शाळेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आम्ही इथं शाळेत दाखल करून घेतलं होतं. आणि जवळजवळ आता 20 ते 25 विद्यार्थी बालवाडीपासून 10वीपर्यंत त्या विभागातील आहेत. तर एक त्याच्यातलं यश असं आहे की अभिमान वाटतं आपल्याला की ह्या वर्षी म्हणजे 2020 मार्च एप्रिलला जी परीक्षा झाली त्याच्यात एक विद्यार्थी तिथला म्हणजे एकच 10वीला होता, तो पास झाला. म्हणजे त्या विभागात 10वी पास होणारे क्वचित विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी जे आम्ही दत्तक घेतले होते विद्यार्थी, तर त्याच्यातला विद्यार्थी हा 10वी पास झाला आणि आता तो कॉलेजला काय टेक्निकल एक इन्स्टिट्यूटला त्यांनी नाव दाखल केलं आणि तो जाणार आहे. तर हे सगळं यश हे जे आहे आपल्या शाळेचं आणि तुम्हाला शिक्षकांचं आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले गांधी जयंती आपण सर्व करतो, परंतु कार्य बाजूला राहते. सोहळे मोठे होतात. सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन मला वाटते 10-15 वर्षापूर्वी कोणाला माहिती पण नव्हता, परंतु आता तुम्ही पेपर उघडला आणि TV वर बातम्या ऐकल्या तर भरपूर ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा जयंती साजरी केली जाते. परंतु त्यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून एक पाऊल सुद्धा पुढे टाकलं जात नाही.
तर तो विचार उठून आपण जे हे कार्य सुरू केले आहे, काळ्यांबऱ्यातील मुलांच्या शिक्षणाकडे आपण जे लक्ष द्यायला तर ते खरोखर चांगलं आहे. परंतु आता मला आणि एक गोष्ट तर सांगावी शक्य वाटते की आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याला एक यश पण मिळालं आहे. परंतु या करोनाच्या काळात कोविड-19मुळे तिकडं थोडंसं दुर्लक्ष झालं. आपले इतर पालक जे जागरूक आहेत त्यांनी आपल्या मुलांचा अभ्यास घेतला आहे. प्रत्येकाच्या घरात स्मार्ट मोबाईल आहे, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडचण आलेली नाही. परंतु काळ्यांबऱ्यातल्या मुलांची अडचण वेगळी आहे. तर त्यांच्यासाठी आपण परत एकदा एक काही त्याच्यातून सुधारणा करू किंवा ती मुलं शाळेत येऊ शकत नाहीत. आता फक्त 9वी-10वीची मुलं शाळेत आहेत, तर ती काही मुलं शाळेत येऊ शकत नाही, तर शाळाच तिकडं जावी अशा पद्धतीने आपण काहीतरी विचार करूया. कारण ती मुलं अभ्यासात इंटरेस्ट आहे आणि त्यांचे आई पालक हे जास्त इंटरेस्टेड आहेत. तर त्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आज म्हणजे आज आपण एक निर्णय घेऊन किंवा त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी आपण काय तर शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करावं असं मला वाटतंय. जेणेकरून आजची जी आपण जयंती साजरी करावी तर त्याला कुठं तर मोठं स्वरूप येईल असं मला वाटतंय. मी जास्त काय बोलत नाही. अशा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. डॉक्टर गुरव आणि रामगुरू या दोघांचं मी स्वागत करतो. दोन्ही विद्यार्थी तर आपले शाळेचेच आहेत, तर त्यांनी काय कला आणि हे साजरी करणार आहेत तर ते आपण ऐकूया. परत एकदा मी तुम्हा सर्वांचं पण स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता डॉक्टर मधुरा गुरव मॅडम यांना विनंती करते की त्यांनी गीत सादरीकरण या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. ज्यांना समाज बदलायचा असतो त्यांच्याकडे प्रचंड ध्येयशक्ती असण्याबरोबरच विचारांची पक्की बैठकही असावी लागते. समाजाची निंदा नालस्ती सोसण्याचे धैर्य व सहनशीलता असण्याबरोबरच प्रचंड आत्मविश्वासही असावा लागतो. त्यांच्या दृष्टीने रूढी, परंपरा, कुलाचार अत्यंत गौण असतात, पण त्यांनी पुराशी बाळगलेली स्वप्ने मात्र उदात्त असतात. त्यांच्या विचारात व कृतीत साधर्म्य असावे लागते. की 19व्या शतकामध्ये एखाद्या मराठ्याने आपल्या पत्नीचं शिकून तिच्या करवी मुलींची शाळा सुरू करून तिला पहिली शिक्षिका म्हणून शाळेत पाठविणे हे काही साधं काम नव्हतं. हे खूप धाडसाचं काम होतं. आणि एक पुरुष आपल्या पत्नीला शिकवतो आणि त्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणण्यापेक्षा त्यांची सावली होऊन न राहता त्यांच्याही पुढे जाऊन, म्हणजे ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांनी आपलं कार्य थांबवलेलं नाही आहे, तर त्यांच्याही पुढे जाऊन सत्यशोधक समाजाचं कार्य असेल किंवा मुलींना ज्ञानदानाचं कार्य असेल किंवा समाज सुधारणेचं कार्य असेल, हे सर्व कार्य अत्यंत तडफेनं अत्यंत तळमळीनं सावित्री मातेनं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीनं या सर्व कसोट्यांना आपल्या सावित्री माता खऱ्या उतरल्या म्हणून त्यांना क्रांतिज्योती सावित्री माता अशा पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला जातो. अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव गाण्याच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहोत. शाहीर वामनदादा कडक म्हणतात, माणसा हे मी तुझे गीत गाणे, कोणत्याही जातीचे धर्माचे गीत गाऊ नये. माणसाने गावे माणसाच्या उत्थानासाठी गावे. म्हणून वंदन करतो मी माणसाला आणि त्या महामानवांना, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना.
जाती मंदिर कराया ती बड़ी
कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य देऊ नये असे सांगितले जायचे. पिता रक्षन्ति कौमारे भरता रक्षन्ति यौवने रक्षन्ति स्ववीर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती. मनुस्मृतीला या श्लोकातून म्हणून सांगू इच्छितो की बालपणी पिता, तरुणपणी पती आणि म्हातारपणी पुत्र हे तिचे रक्षण करते आहेत. स्त्री केव्हाही स्वतंत्र असू शकत नाही. तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. चुकून तिने वेद किंवा इतर धार्मिक पुस्तकातील काही श्लोक ऐकले तर तिच्या कानात शिष्य ओतले जाईल. स्त्रिया शिकल्या तर त्या लवकर विधवा होतील, त्या स्वैराचारी होतील. स्त्रिया म्हणजे नरकाचे द्वार, मुक्तीच्या मार्गातील धोंडा अशी स्त्री विषयक मते होती. आणि अशा स्त्रीला आत्मसन्मानाने जगता यावं, मानाने जगता यावं, तिलाही तिच्या स्वतःची जाणीव व्हावी म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या पत्नीला शिकविलं आणि मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये सुरू केली. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांनाही स्वाभिमानाने जगता यावं, आत्मसन्मान मिळावा हा विचार त्या पाठीमागे होत्या. आणि स्त्रियांच्या या शाळेमुळे जी क्रांती झालेली आहे ती क्रांती ऐका.
पुढचं गीत आहे मुलगी म्हणजे गुज बोलके. भातुकलीचा खेळ मांडला घर बांधलं
दिवसती पुन्हा त्याचे जगणे बाप म्हणतो जन्म देऊनी द्वार उघडले स्वर्गाचे बाप म्हणतो जन्म देऊनी द्वार उघडले स्वर्गाचे अनलेखीच्या आयुष्याला मग पाय लावले मोराचे तो वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाणे ग तो वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाणे ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे एक मुली दोन घरांना प्रकाशित करत असते. आपल्या आईकडून मिळालेले संस्कार घेऊन दुसऱ्यांच्या घरी ते संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवत असते. म्हणून महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे की मुलांच्या शिक्षणापेक्षाही मुलींच्या शिक्षणाची प्रथमतः फार गरज आहे. म्हणून त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. आता सावित्री माता ज्योतिराव प्रेमानं तिला साऊ म्हणायचे आणि ही साऊ ज्योतिराव ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीनेच ती वागलेली नाही आहे. तर ज्या वेळेला स्त्रियांवर अनन्वित अत्याचार व्हायचे, स्त्रियांना सती दिलं जायचं किंवा समजा ज्या स्त्रिया सती जाण्यापासून राहिलेल्या आहेत त्या स्त्रिया, त्या विधवा स्त्रियांचे हात तर कुत्रे खात नसे, त्या स्त्रियांच्या डोकीचे केस काढले जायचे, म्हणजे केशोपण केलं जायचं, अंधारात गुलीतच त्यांना ठेवलं जायचं. आणि समजा एखाद्या घरातल्याच पुरुषांना तिच्यावर जबरदस्ती केली आणि जर ती गरोदर राहिली तर तिच्या पाठीवरती धोंडा बांधून तिला विहिरीत ढकललं जायचं किंवा तिला विष देऊन मारलं जायचं. अशाच पद्धतीनं एक ब्राह्मण विधवा स्त्री जी आहे ती आत्महत्या करायला जाते आणि महात्मा ज्योतिराव फुले तिला पाहतात, तिला वाचवतात, तिला घरी आणतात आणि साऊला सांगतात की हिचं आपण पालन पोषण करूया, हिचं बाळंतपण करूया आणि मग तिचे. त्यावेळेला सावित्री माता म्हणतात हा प्रश्न एका या ब्राह्मण स्त्रीचा नाही आहे, तर अशा अनेक स्त्रिया आहेत. तेव्हा त्यासाठी आपण काय करूया, विधवांसाठी आश्रम काढूया, बालहत्या प्रतिबंधक गृह काढूया. बघा 19व्या शतकामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह आणि आज या शतकात पोटातच स्त्रियांकूर मारलं जातं. म्हणजे किती पुढचे विचार होते 19व्या शतकात सावित्री मातेचे. महात्मा फुलेंच्या पेक्षाही 2 पावलं पुढे जाऊन विचार करणारी, कार्य करणारी क्रांतिकारक स्त्री होती ती. बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांमध्ये दलितांना प्रत्येक वेळी त्यांनी मदत केलेली आहे. ज्या वेळेला प्लेगची साथ आलेली होती त्यावेळेला रँड सारख्या ब्रिटिश अधिकाऱ्याला त्यांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की औषधांची फवारणी करा. त्यांनी दुसरे पत्र पाठवतील किंवा दुसरे काहीतरी कार्य करतील याचा विचार केला नाही. आणि अशा प्रकारची ही जी साऊ आहे, ही साऊ ज्योतिबांची फक्त सावित्रीच नव्हती तर ती एक पेटती मशाल आहे. आसमानचे अंगार केले, पंखांनी आभाळ पेटले, आसमानचे अंगार केले, पंखांनी आभाळ पेरले, जीर्णगुडींचे बहार पडून विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती क्रांती माता, ज्ञानमाऊली, समतेची सावली सावित्री माई आजही आम्हाला प्रकाशमान करते, आजही आम्हाला प्रकाशमान करते. सादा दिली
मशाल साऊ आगने मशाल साऊ शशिकाची लाल साऊ
खोदला कुठे गेलं पण उभा पहाड खोदला कुठे गेलं पण नाही ओठावर साय डोळा पावसाची गाणी हंडारी कामाज घुमे देवे आभाळ दे पाणी हंडारी कामाज घुमे देवे आभाळ दे पाणी हंडा भर पाण्यासाठी माझी यमुना दिवाणी दे रे आभाळ दे पाणी दे रे आभाळ दे पाणी कोरड्या हौदापाशी माझा ज्योतिबा उभा मानवता आज ज्योतिरावांचा हाऊस कोरडा दिसतो कोरड्या हौदापाशी माझा ज्योतिबा उभा त्याच्या डोळ्यात भरली खऱ्या आसमानची सभा ओझरी काव्यांच्याच माय उचलाव कुणी दे रे आभाळ दे पाणी माणुसकीचा जरा आज आपलेला रोहिणी नदीचा गबाई मिटाला या वाद रोहिणी नदीचा गबाई मिटाला या वाद राजसिंहाचा चाले आता पाण्यासाठी शोध महाडच्या तळ्याकाठी एक नवीन कहाणी दे रे आभाळ दे पाणी दे रे आभाळ दे पाणी कुठं बुडून झाली आबाई उसळणारी अग कुठं बुडून झाली आबाई उसळणारी लाट पाणी ताटात डाळीचं तिथं झुंजू मुंजू पाट गाणार हे हिरवं गाणं माय जाळलं ग कुणी दे रे आभाळ दे पाणी दे रे आभाळ दे पाणी दे रे आभाळ दे मानवतेचा जरा आज आटत चाललेला आहे आटलेलं नाही म्हणत मी आटत चाललेला आहे आज महापुरुषांना प्रत्येकाने वाटून घेतलेलं आहे ज्या महापुरुषांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मानवतेच्या धर्मासाठी कार्य केलंय त्या महापुरुषांना आज वाटून घेतलेलं आम्हाला दिसत आहे आणि त्यामुळे जे समाजसुधारक आहेत किंवा एकूणच त्यांच्या विचारानं चालणारी जी महापुरुष आहेत त्यांना खूपच त्रास होतो अत्यवस्थ होतात त्यांच्या जीवाचा कोंडमारा होतो थोडंसं वेगळं पुढचं गीत आहे म्हणजे मुलगी आपण मगाशी पाहिलेलं आहे की स्त्री अंकुराला आपण पोटामध्येच काय करतो फुलण्याआधीच त्याला त्या ठिकाणी कुस्करून टाकतो तेव्हा ती पोटातली वाढणारी स्त्री अंकुर किंवा जी कडी आहे ती आपल्या आईला काय म्हणते तर ती सांगते की आई मला मारू नकोस तू मला मारू नकोस मला ऐकू येतं
ही पोटातली कळी आपल्या आईला काय म्हणते पहा. 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. 9 महिने 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार मुलगी आई म्हणून सारे नाक मुरडणार. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार मुलगी आई म्हणून सारे नाक मुरडणार. माझ्याची मोकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येईल. माझ्याची मोकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येईल. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. अविचारपणे माझा करू नको घात ग, जन्मभर आई तुला ठेवीन सुखात ग. अविचारपणे माझा करू नको घात ग, जन्मभर आई तुला ठेवीन सुखात ग. तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई. तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. पाहू दे ही दुनिया मधला डोळे भरून, ठेव अंगावरी माझ्या तुझ पांघरून. पाहू दे ही दुनिया मधला डोळे भरून, ठेव अंगावरी माझ्या तुझ पांघरून. तुझ्या मंजुळवाणी मधुनी मला ऐकू दे अंगाई. तुझ्या मंजुळवाणी मधुनी मला ऐकू दे अंगाई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नगपंथी विजवू आई. वंशाचा दिवा आणि त्या दिव्यासाठी प्रतिष्ठेसाठी, व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक गुलामगिरीच्या उच्चाटनासाठी अहोरात्र सळगणारा हा क्रांतीसूर्य आणि क्रांतीमाता यांनी जे कार्य केलं, समताधिष्ठित समाज रचनेसाठी त्यांनी आम्हाला चैतन्याचे बळ दिले. या क्रांतीसूर्याच्या कार्याला खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल तर त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाला नेणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्हाला चालायचे आहे. तेव्हा आता अखंड सादर करतील संस्कृती आणि साईराज. फळे ती गोमटी
झाला पतितांचा पालनवाला, हा धन्य ज्योतिबा झाला. आणि या ज्योतिरावांनी तसेच क्रांतिमाता सावित्रीबाई फुलेंनी दाखविलेली क्रांतीची वाट आम्हाला चालायची आहे. आणि त्या मार्गावर चालत असताना वेचू प्रेमाच्या वाटेनं क्रांतिकारकांची फुलं, वेचू प्रेमाच्या वाटेनं क्रांतिकारकांची फुलं, पाणी त्यागात घालून वाढे प्रेमाची वेल, पाणी त्यागात घालून वाढे प्रेमाची वेल, वेचू प्रेमाच्या वाटेनं क्रांतिकारकांची फुलं. सावित्रीनं प्रेम दिलं दुबळ्याच्या लेकराला, ज्योतिबाचा प्राण गेला दलिताच्या उद्धाराला, प्रेम त्यागाचं वारसा तो लई थोर, पाणी त्यागाचं घालून वाढे प्रेमाची वेल, पाणी त्यागाचं घालून वाढे प्रेमाची वेल, वेचू प्रेमाच्या वाटेनं क्रांतिकारकांची फुलं, वेचू प्रेमाच्या वाटेनं क्रांतिकारकांची फुलं. भीमरमाईचा प्राण दुबळ्याचा बलवान, भीमरमाईचा प्राण दुबळ्याचा बलवान, दलिताच्या उद्धाराला दिलं समातेचं वाण, प्रेम लढ्याचं आलं सगळ्याला मोल, प्रेम लढ्याचं आलं सगळ्याला मोल, पाणी त्यागाचं घालून वाढे प्रेमाची वेल, पाणी त्यागाचं घालून वाढे प्रेमाची वेल, वेचू प्रेमाच्या वाटेनं क्रांतिकारकांची फुलं. माननीय जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. उदरेमुनीचे ईश्वर करो हे घराणं तसं पूर्वीपासूनच आमच्या संस्थेशी अगदी संबंधित असलेलं घराणं. राजीव देसाई यांच्याबरोबर काम करणारे जे त्यांचे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये ईश्वर करो या आघाडीवर होते. त्या घराण्यामध्ये सुनबे म्हणून मधुरा त्या आल्या आणि त्या घराण्याशी एकरूप झाल्या आणि खरोखरीच एक चांगल्या कार्यकर्त्या आणि या विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एका पुढं घराण्याला मिळालेलं ते एक वरदान आहे. आणि खरोखरच त्यांनी आज जो कार्यक्रम जो केलेला आहे तो फार प्रशंसा करण्यासारखा आहे. मला फार आवडला आहे, कारण आम्ही अनुभवासाठी शताब्दी केली होती आणि त्याच्यासाठी मोठा कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये आम्ही असंच एक अनुभव सभेच्यामध्ये कार्यक्रम करणार एक पत्रकार बोलवलेलं होतं सातारा येऊन. त्यांनी खूप चांगला कार्यक्रम केला. परंतु आपल्या इथं सुद्धा असं पावनकशी सोनं आहे हे केव्हा समजणार, हे असं काय ते कार्यक्रम केल्याशिवाय आम्हाला ते समजू शकणार नाही. आणि खरोखर त्यांनी फार चांगला कार्यक्रम बसवलेला आहे. आणि हा म्हणजे एकंदर त्यांच्या बुद्धिमत्तेचा तो एक मोठा पैलू आहे. हा चांगला कार्यक्रम त्यांनी बसवलेला आहे, त्याच्याबद्दल प्रशंसा करायला गरजेचं आहे. आणि एकंदर त्यांचा आता पूर्ण घराणं सुद्धा आता त्याच्यामध्ये आहे, त्याचा मला फार अभिमान वाटतो. फार छान झालेला आहे कार्यक्रम आणि त्या सगळ्यांचे मी पूर्ण आभार. सर्वांना नमस्कार. तर गेले तास सव्वा तास या ठिकाणी गुरु फॅमिलीने ज्योती सावित्री जीवनगाथा आपल्या समोर मांडली. खरं तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा पुढं घेऊन जाणं खूप कठीण आहे.
पण एक चांगला काय म्हणेल की उपक्रम या गुरव फॅमिलीनी सुरू घेतलेला आहे. म्हणजे दुसरा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला. पहिला कार्यक्रम भगतसिंग हॉलमध्ये त्यांचा झालेला होता, जो आम्ही फेसबुकच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटलं की आमची शाळा ज्या विचारानं काम करते तर तोच त्यांचा उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेतला जावा आणि विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्षकांसमोर हा कार्यक्रम मांडला जावा, जेणेकरून संगीतमय रित्या ज्योतिबा फुले समजावून घेणं किंवा सावित्रीबाई फुले समजावून घेणं हे खूप औचित्यानं साधलं जातं. तर अतिशय उत्तमरित्या यांनी मांडलेलं आहे. फक्तच सावित्री ज्योती यांच्या विचारांचा म्हणजे जागर या ठिकाणी नाही केला, तर त्याच्याबरोबर एक चांगला धागा त्यांनी पकडला की जो सावित्रीबाई फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून टाळी घातला आणि यशवंत नावाचा जो मुलगा एका कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा त्यांनी दत्तक घेतला आणि तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला. पण त्याला धरूनच त्यांनी स्त्री भ्रूण हत्येवरती 2-3 गाणी सादर केली. खरं तर हेच काळाची गरज आहे की जुन्या विचाराला धरून आता आधुनिक कालखंडामध्ये कुठल्या विचारांची गरज आहे ते जर जोडून आपण मांडलं तर खऱ्या अर्थानं त्या विचाराचं सार्थक होईल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मधुरा गुरव मॅडम आणि राम गुरव हे आमचे मित्र, तर दोघांनी अतिशय उत्तमरित्या या कार्यक्रमाची बांधणी केलेली आहे. तर आमच्या विनंतीला मान देऊन ते इथेही उपस्थित राहिले आणि 1 तासभर त्यांनी हा कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल मधुरा गुरव मॅडम, राम गुरव सर यांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे 2 विद्यार्थी संस्कृतीनी साईला या दोघांचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी उत्तमरित्या साथ आपल्या आई वडिलांनी दिली आहे. तर चौघांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला. असं